नमस्कार. न्यूज जंकामध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मागच्या वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाबद्दलचा जो इतिहास आहे त्याचा पहिला भाग आम्ही तुमच्यासमोर मांडला आणि आता आज दुसरा भाग घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. मागच्या भागामध्ये आपण साधारण 1900च्या आधीचा जो काही इतिहास आहे इस्रायल बद्दलचा किंवा जून बद्दलचा तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता ह्याच्या पुढे इसवी सन 1900 पासून जो काही असेल तो भाग आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. तर अपूर्व, ओव्हर टू यू. येस. सो हा जो दुसरा भाग आहे हा ऍक्च्युली क्रुशल भाग आहे, म्हणजे आपल्या या मालिकेच्या दृष्टीने सुद्धा आणि इस्रायलच्या इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा. कारण कसं आहे की ज्यांनी पहिला भाग पाहिला त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण एक तर धावता आढावा घेतला, पण तो धावता आढावा आपण इस्रायलचा नाही घेतलाय, आपण ज्युईश लोकांचा घेतलेला आहे. जूनचा धावता आढावा आपण आतापर्यंत घेतलेला आहे की इसवी सन पूर्व 1300 पासून ते इसवी सन 1900च्या पर्यंत अगदी काय काय झालं, कसं कसं झालं याचा आपण आढावा घेतला. आता इस्रायलच्या निर्मितीची एका अर्थाने चाकं फिरायला लागली आहेत, ती ह्या दुसऱ्या भागामध्ये असं आपण म्हणू शकतो. सो अपूर्व, पुढे जाण्याआधी मला फक्त एवढंच म्हणजे मागच्या भागात आपला तो मुद्दा राहून गेला की आपण जो म्हणालो की ज्यू लोकांकडे जो चलन पुरवठा होता तो तर त्याचा रेफरन्स आपल्याला शेक्सपियरच्या नाटकांमधनं पण दिसतो. म्हणजे त्याचा मर्चंट ऑफ व्हेनिस आहे तर त्या नाटकांमधनं पण दिसतो. म्हणजे आपण सांगतोय ते खोटं नाही किंवा त्याचे बरेच पुरावे आहेत आणि शेक्सपियर हे मोठं नाव आहे त्यामुळे. हो, आणि हे म्हणजे हे महत्वाचं यासाठी आहे की ज्याला म्हटलं जातं की पॉप्युलर कल्चर, शेक्सपियर हा त्या काळातल्या पॉप्युलर कल्चरचा भाग होता. त्यामुळे पॉप्युलर कल्चरमध्ये जे काही येतं ते त्या काळात सर्वमान्य असतं. हा एक याला कन्व्हेन्शनल विजडम म्हटलं जातं की एक असा एक प्रघात आहे. तर एनिवे, सो हा पॉइंट अगदीच बरोबर आहे की शेक्सपियरच्या साहित्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आढळतो. पण आता आपण जो आलेलो आहोत 1900 पासूनचा जो हा पुढचा काळ आहे, इथे याच्यामध्ये इस्रायलच्या निर्मितीच्या हालचाली घडू लागलेल्या आहेत. तर या काय आहेत त्या आपण बघू. सगळ्यात आधी आत्ता 1900च्या आसपासचा जो इस्रायल आहे, म्हणजे आत्ताचा इस्रायल जो आहे 2021चा, हा भूभाग 1900च्या आसपासचा जो काळ होता तेव्हा ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात होता. जे तुर्की ऑटोमन साम्राज्य होतं त्यांच्या ताब्यात हा सगळा भूभाग होता. 1900 ते 1914 हा जो काळ आहे तेव्हा पूर्णपणे ऑटोमन्सच्या ताब्यात होता आणि बऱ्यापैकी तिथे एक ज्याला ऑटोमन सेक्युलरिझम म्हणता येईल अशा पद्धतीचं वातावरण होतं की कोणाला फारसा त्रास नव्हता कम्पेअर्ड टू बाकी जे अरेबिक राष्ट्र आणि अरेबिक साम्राज्य होती त्यापूर्वी, किंवा जी टर्किक साम्राज्य जी होती तिकडे जो त्रास होता, किंवा मंगोल साम्राज्याचे जे वारस होते तसा त्रास बाकी धर्म मानणाऱ्यांना तितकासा नव्हता. पण जेरुसलेम मध्ये या काळामध्ये साधारण 5 ते 7% ज्यूज होते अराउंड, कारण असा काही अगदी सेन्सस असा व्हायचा नाही त्या काळामध्ये, पण इतकी कमी पॉप्युलेशन होती. झालं असं की जो उल्लेख गेल्या एपिसोडमध्ये आपण केला की पोग्रम्स खूप मोठ्या प्रमाणात झाले रशियन साम्राज्यामध्ये, आत्ताच्या रशियामध्ये नाही, खूप मोठ्या प्रमाणात पोग्रम झाले, ज्यूजची हत्या करण्यात आली, म्हणजे आणि पद्धतशीर हत्या करण्यात आली मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे बरेचसे ज्यूज हे ईस्ट युरोपमधून पळून अमेरिकेला गेले. ज्यांना अमेरिकेला जाणं शक्य नव्हतं, तेवढा पैसा नव्हता, ते ज्यूज अमेरिकेत जाण्याऐवजी ईस्ट युरोपातून इस्रायलमध्ये आले. कारण अगेन बाय धिस टाइम या काळापर्यंत झायोनिझम ही संकल्पना झालेली होती, पहिली झायोनिस्ट कॉन्फरन्स झालेली होती आणि आपली मातृभूमी ही इस्रायल आहे हा एक समज सगळीकडे सगळ्या ज्यूज मध्ये पसरलेला होता. आणि त्याही पेक्षा महत्वाचं की दळणवळणाची जी साधनं आहेत ती वाढलेली होती. म्हणजे 500 वर्षापूर्वी, म्हणजे 1900च्या आधीच्या 500 वर्षापूर्वी खूप हालअपेष्टांमध्ये जगावं लागतंय म्हणून जर्मनीमधून निघून इस्रायलला येणं हे अत्यंत अवघड होतं. पण ते तितकंसं अवघड आता राहिलेलं नव्हतं. शिवाय
या सगळ्या गोष्टी आणि स्वतः जसा उल्लेख केला की चलन भरपूर असल्यामुळे नवीन आयुष्य एखाद्या ठिकाणी जाऊन सुरू करणं हे शक्य होतं, कारण आपलं प्राण वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्यामुळे हळूहळू हळूहळू इस्रायलमधले म्हणजे आत्ताच्या इस्रायलमधली ज्युईश पॉप्युलेशन ही वाढायला लागलेली होती. झालं असं की 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धामध्ये तुर्की, ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर, जर्मनी हे 3 देश एकत्र होते. त्यांच्या विरुद्ध रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन हे होते. नंतर अमेरिका याला पण आपल्या स्टोरीमध्ये आता त्याचा काही उल्लेख करण्याचं कारण नाही. पण या युद्धाच्या वेळी ब्रिटनने 3 असे करार केले की ज्या 3 करारांमुळे आत्ताचा जो संघर्ष आहे त्याची पाळंमुळं रचली गेली. ते 3 करार काय होते हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हटलं तर 1914 मध्ये युद्ध सुरू झालं. 1917 मध्ये जे तेव्हाचे काय म्हणता येईल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री होते आर्थर बेलफोर्ड. त्या बेलफोर्ड यांनी एक डिक्लेरेशन केलं आणि सांगितलं की आत्ता ऑटोमन साम्राज्याला जर का आम्ही हरवलं तर हा जो इस्रायलचा भाग आहे तो आमच्याकडे येईल आणि मग आम्ही तुम्हाला देऊ, असं त्यांनी ज्यूजना सांगितलं. झायोनिस्ट कॉन्फरन्स मधल्या झायोनिस्ट नेत्यांना सांगितलं की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही हा भाग तुम्हाला देऊ. हे वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1917 मध्ये झालं. बेलफोर्ड डिक्लेरेशन म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. यापूर्वी 1916 मध्ये फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्याच्यात असं सांगितलं गेलं की आपण दोघं एकत्र लढतोय. फ्रान्स आणि ब्रिटन यांनी एकत्र येऊन ऑटोमन साम्राज्याला हरवलं की ऑटोमन साम्राज्यातला जो हा भाग आहे तो ब्रिटनकडे येईल असा करार झालेला होता. म्हणजे सिरिया, लेबेनॉन हा भाग फ्रान्सकडे जाईल आणि दक्षिणेतला जो इस्रायल, जॉर्डन आणि त्या खालचा जो इजिप्त वगैरे, हा इजिप्त आधीच ब्रिटनकडे होता पण त्याला लागून असलेला, त्यामुळे हा जो इस्रायल आणि जॉर्डनचा जो भाग आहे हा ब्रिटनकडे राहील. हा दुसरा करार झाला 1916 मध्ये. ठीक आहे. 1917 मध्ये बेलफोर्ड डिक्लेरेशन ज्यूइश लोकांशी करार केला, झायोनिस्ट लोकांशी करार केला की आम्ही तुम्हाला देऊ. 1916 मध्ये फ्रान्सशी करारामध्ये म्हटलं की ही जमीन, हा भूभाग आमच्याकडे येईल. आणि यापूर्वी 1915 मध्ये म्हणजे ह्याच्याही आधी 1 वर्ष आत्ता जो सौदी अरेबिया आहे, म्हणजे ज्याला अरबस्तान आपण ढोबळ अर्थाने म्हणतो, त्या अरबस्तानातल्या काही नेत्यांबरोबर लॉरेन्स नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, जो पुढे जाऊन लॉरेन्स ऑफ अरेबिया म्हणून प्रसिद्धही झाला, त्या लॉरेन्स नावाच्या अधिकाऱ्याने करार केलेला होता की तुम्ही उठाव करा, तुम्ही उठाव केलात आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं की हा भूभाग आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे. म्हणजे तर तू लक्षात घे, 14 साली पहिलं महायुद्ध सुरू झालं. ऑटोमन साम्राज्याचा पराभव करण्यासाठी 3 वेगळे करार केले गेले ब्रिटिशांकडूनच. 1915 मध्ये अरबी लोकांशी, प्रामुख्याने मुस्लिम लोकांशी, जवळपास सर्वच मुस्लिम अरबी लोकांशी की आम्ही जर जिंकलो तर हा भूभाग तुम्हाला देऊ जर का तुम्ही उठाव केलात तर. त्यांनी तो उठाव केला, त्यामुळे त्यांना तो भूभाग देणं बंधनकारक होतं. फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामध्ये 1916 मध्ये करार झाला की हा ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर हा भूभाग ब्रिटनकडे येईल. त्यामुळे ब्रिटननेही तो भूभाग स्वतःकडे ठेवणं हा त्या कराराच्या अंतर्गत ब्रिटनवर बंधनकारक होतं. तिसरा जो करार झाला तो बेलफोर्ड डिक्लेरेशन जे झालं ते असं झालं की ज्यूइश आणि झायोनिस्ट लोकांशी बेलफोर्डने, युकेच्या स्टेटने म्हणजे ब्रिटनने करार केला की हा भूभाग आम्ही तुम्हाला देऊ आणि स्वतंत्र इस्रायल राज्याला आम्ही मान्यता देऊ. हे 3 करार वेगवेगळ्या लोकांशी केल्यामुळे आजचा जो क्रायसिस आहे, आजचा जो संघर्ष आहे, आजची जी समस्या आहे त्याचं हे मूळ आहे. तर हे आपण सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक संघर्षाच्या मुळाशी ब्रिटन आहे. सगळ्यांना डिवाइड अँड रूलची जी त्यांची पॉलिसी होती तीच त्यांची सगळीकडे कायम राहिली आणि तेच आपल्याला दिसून येतं. त्याच्याही मागे हेही एक कारण आहे. अर्थात दोन्ही ठिकाणी म्हणजे इस्रायलच्याही आणि भारताच्याही प्रश्नाच्या ह्याच्यात ब्रिटन हे एकमेव कारण नव्हतं. मूळचे हिंदू मुसलमान संघर्ष आणि मूळचे ज्यूइश
मुसलमान संघर्ष हे होते, ब्रिटनने त्यांना खतपाणी घातलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं हे म्हणता येईल आपल्याला. पण एनिवे, आपण पुढे जाऊ. दुसरं महायुद्ध झालं आपलं, सॉरी, पहिलं महायुद्ध झालं. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर म्हटलं तसं तिघांनाही आश्वासनं दिलेली होती, पण ब्रिटनने स्वतःच्या फायद्याचं जे होतं ते की स्वतःकडे हा भूभाग ठेवणार, हे जे आश्वासन होतं ते पूर्णपणे मान्य केलं. त्यानंतर एक गोष्ट जी ब्रिटिश साम्राज्यात सगळीकडे होती, भारतापासून सगळीकडे, आणि ती खूप वाखाणण्याजोगी गोष्ट होती, की प्रायव्हेट प्रॉपर्टी, खाजगी मालमत्तेचा जो एक मान ठेवला जायचा, सन्मान ठेवला जायचा, तो ब्रिटिश साम्राज्यामध्ये पूर्णपणे ठेवला जायचा. म्हणजे जर का तुम्ही ब्रिटिश साम्राज्याकडून एखादी जमीन किंवा जमिनीचा तुकडा खरेदी केला तर, आणि तसे कागदपत्र तुमच्याकडे असतील की ही जमीन अमुक अमुक व्यक्तीच्या नावावर, माझ्या नावावर आहे, तर ब्रिटिश साम्राज्यामध्ये तुमच्या मालमत्तेचं पूर्णपणे संरक्षण केलं जायचं आणि त्याची जबाबदारी ब्रिटिश साम्राज्याची असायची. त्यामुळे आता तू लक्षात घे की ब्रिटिश साम्राज्याचं हे कठोर आणि चांगले नियम की प्रायव्हेट प्रॉपर्टीचा मान राखला जाईल, खाजगी मालमत्तेचा मान राखला जाईल. ज्युईश कम्युनिटीकडे असलेला भरपूर पैसा जो युरोपातल्या ब्रिटिश ज्युईश कम्युनिटीकडे होता. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना भरपूर पैशाची गरज होती, त्याचसाठी त्यांनी जायनेस लोकांशी करार केला होता की आम्ही तुम्हाला जमीन देऊ. आता झालं असं की ब्रिटिश कंट्रोलमध्ये असलेला हा सगळा भूभाग हा त्यांनी पैशासाठी ज्युईश लोकांना विकायलाही सुरुवात केली. कारण जमीन आहे, विकली, पैसे मिळाले, ऑलरेडी कर्जात होते पहिल्या महायुद्धानंतर, त्यामुळे त्यांना पैसाही मिळू लागला. पण जमिनी जेव्हा ज्युईश लोकांच्या नावावर झाल्या तेव्हा ब्रिटिशांकडे ही जबाबदारी आली, साम्राज्याचा भाग असल्यामुळे, की प्रायव्हेट प्रॉपर्टीचा मान राखला पाहिजे, खाजगी मालमत्तेचा मान राखला पाहिजे. त्यामुळे समजा एखाद्या मोठ्या भूभागावर शेती सुरू आहे आणि तिथले जे मूळ निवासी आहेत, कोट अनकोट मूळ निवासी, ते पॅलेस्टिनियन अरबी मुसलमान आहेत, ते तिथे शेती करत होते. पण ती जमीन आता ज्युईश लोकांनी विकत घेतल्यामुळे, जी ब्रिटिश सरकारने त्यांना विकलेली आहे, त्यामुळे ती जमीन त्यांना रिकामी करून देणं ही ब्रिटिश सरकारचं काम होतं, ही त्यांचं कर्तव्य होतं, ड्युटी होती. आणि त्याकरता अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांना, लोकांना तिकडनं दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं, जी जी जमीन ज्यूजनी घेतली आणि ज्यांनी सांगितलं की आम्हाला ही जमीन आता आमच्या वेगळ्या काहीतरी वापरासाठी हवी, वॉट एव्हर, इथे आम्हाला शेती करायची आहे, आम्हाला फॅक्टरी करायची, या जमीन आम्हाला बाकी कोणी नकोय, कारण ही माझ्या मालकीची जमीन. असं करत करत भरपूर मोठा भूभाग हा त्यांनी मुख्य म्हणजे विकतही घेतला, म्हणजे ऍक्च्युअल पैसे देऊन विकत घेतला. आणि हा सगळा प्रवास जेव्हा सुरू झाला, संपत आला किंवा सुरू होता, मग 1930-32चा काळ उजाडला, जेव्हा हिटलर उदयाला आला. दुसऱ्या महायुद्धाची म्हणजे नांदी एका अर्थाने म्हणता येईल. म्हणजे दुसरं महायुद्ध 1939 मध्ये सुरू झालं, पण त्याची पाळंमुळे ही 1932-33 मध्ये जेव्हा हिटलर सत्तेवर आला तेव्हापासून सुरू झालेली होती. त्यामुळे झालं असं की 1932 मध्ये जेव्हा हिटलर सत्तेवर आला तेव्हा हिटलरने लगेचच ज्यूंच्या विरोधातल्या पॉलिसीज मोठ्या प्रमाणात राबवायला सुरुवात केली. आणि 1936 पासून तर त्याने, ज्याला आपण नंतर कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणून ओळखायला लागलो, असे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प जर्मनीमध्ये बांधायला सुरुवात केली. दरम्यान दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प उभे केले, स्पेशली पोलंडमध्ये भरपूर मोठे मोठे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, आउशविट्स असो, सोबिबॉर असो, किंवा असे अनेक असतील की होतेच, की जे त्यांनी उभे केले, लुबलिनचं असावं, या सगळ्या ठिकाणी लाखो ज्यूजना जिवंत जाळलं, जिवंत आधी गॅस करून मारलं गेलं, म्हणजे त्यांना विषारी गॅस सोडले गेले आणि त्यांना जाळून टाकलं गेलं मेल्यानंतर. अशा रीतीने जवळजवळ 60 लाख ज्यूजना हिटलरने मारून टाकले, पूर्णपणे मारून टाकले. यांना मारताना जे इतर जे देश होते, ब्रिटन असेल किंवा इतर युरोपातले देश, त्यांना तर हे माहितीच असेल ना की असे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आहेत, किंवा ते पण माहिती नव्हतं. किंवा मग जर्मनीतले जे काही आहेत, अर्थात जर्मनीचं त्यावेळेला तर हिटलरला हिरोच मारत होते, म्हणजे अख्खा जर्मनीच हिटलरच्या बाजूने उभा होता. हा, सो जर्मनीचं तर म्हणजे काही बोलायची गरजच नाही, कारण
ऑब्व्हियसली सगळ्यांना माहित होतं, स्पेशली जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या धुरांड्यांमधून राख पडून यायची आणि वास जो यायचा तो आजूबाजूच्या लोकांना कळतच होता, पण कोणी काही केलं नाही, कारण आयदर त्यांना काही फरक पडायचा नाही किंवा त्यांचं समर्थन होतं. या दोनच एक्सप्लेनेशन होऊ शकतं. तू जो म्हणाला पॉइंट की फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, रशिया यांनी काय केलं नाही, रशियाचा मानवता वगैरे गोष्टींशी काही संबंध नव्हता. हा जसा होलोकॉस्ट सुरू होता ज्यूजना मारण्याचा, त्या पद्धतीने USSR मध्ये स्टालिनच्या नेतृत्वामध्ये कम्युनिस्ट लोकांकडून हॉलोडेमॉर सुरू होतात. म्हणजे युक्रेनमध्ये उपासमारीने जवळजवळ साधारणपणे तेवढ्याच लोकांना मारलं गेलं आणि त्याहून कैक जास्त लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार झाले होते. फ्रान्स हा युद्धात हरलेला देश होता. फ्रान्सचा पराभव झालेला होता, जर्मनीने केलेला होता, फ्रान्स काही बोलू शकत नव्हता. अमेरिका आणि ब्रिटनला स्वतः हरण्याची चिंता होती, हे एक कारण, आणि दुसरं म्हणजे त्यांना खरोखर पूर्ण माहिती नव्हती की काय सुरू आहे. कारण अनेक वेळेला असं व्हायचं की वर्णनं जास्ती मोठ्या प्रमाणात केले जायचे वेगवेगळ्या अत्याचाराचे, ज्यूज कडून असं नाही, वेगवेगळ्या समुदायांकडून. त्यामुळे असं म्हटलं जायचं की नाही नाही, हे प्रोपागंडाचा भाग आहे. पण नंतर लक्षात आलं, जेव्हा युद्धानंतर जेव्हा रशियन फोर्सेस आणि ब्रिटिश आणि अमेरिकन फोर्सेस दोन्हीकडून आल्या, तेव्हा या सैन्यांना जेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प दिसायला लागले, तेव्हा खरं रूप दिसायला लागलं. सो एनिवे, आपण हवं तर या विषयावर आपण वेगळा व्हिडिओ करू शकतो, आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा. पण आजच्या व्हिडिओसाठी आपण थोडं पुढे जाऊ की 60 लाख ज्यूजची हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जेव्हा 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि युनायटेड नेशन्सची स्थापना झाली, तेव्हा डेव्हिड बेन गुरियन यांनी सांगितलं, जे ज्यूइश झायोनिस्ट लोकांचे नेते होते, त्यांनी सांगितलं की आता आम्हाला आमचा देश द्या, जो तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलेला होता. ब्रिटनकडे सांगितलं, तुम्ही आता युद्ध जिंकलायत, आमच्यावर तुम्ही केलेल्या प्रॉमिस नंतर 1917 नंतर आता जवळजवळ 30 वर्ष झालेली आहेत आणि या 28-30 वर्षामध्ये आमच्यावर किती अतोनात अत्याचार झालेले आहेत हे तुम्ही पाहिलेले आहे. 60 लाख लोक आमचे मेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला स्वतःचं राज्य, होम स्टेट हे गरजेचं आहे, तर ते तुम्ही आम्हाला द्या, आणि जे तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलेलं. त्यामुळे शेवटी 1947च्या नोव्हेंबरमध्ये UN मध्ये मान्यता मिळाली की इस्रायल हे राज्य असेल, आणि इस्रायलची बॉर्डर काय, आणि इस्रायल च्या व्यतिरिक्त आत्ताचा जो इस्रायल आहे त्याच्या व्यतिरिक्त पॅलेस्टाईनची बॉर्डर काय, तेही सांगितलं. ज्यूइश लोक खूप खरे तर वैतागलेले होते की तुम्ही आम्हाला हा पूर्ण भूभाग प्रॉमिस केलेला होता, त्यात तोही तुम्ही आम्हाला पूर्ण देत नाही आहात. तिथेही आम्ही यांच्याबरोबर राहायचं म्हणतात ज्यांना आमच्या अस्तित्वाचाच विरोध आहे, म्हणजे आम्ही जिवंत राहू नये असं त्यांचं म्हणणं आहे. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की हिटलरच्या नाझी जर्मनीशी पॅलेस्टिनियन लोकांचा जो नेता होता त्याने युती केलेली होती, म्हणता येईल अलायन्स केलेला होता, मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की अशा लोकांबरोबर तुम्ही आम्हाला राहायला लावताय, पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला जो काही भूभाग देताय तो आम्हाला मान्य आहे, आम्ही इथे राहायला तयारच, कारण आम्हाला स्वतःचं राज्य आता हवंय. आम्ही गेली 2500 वर्ष जवळजवळ फिरतोय, 2000 वर्ष फिरतोय, आम्हाला आता स्वतःचं राज्य हवं. हे झाल्यानंतर त्याच वर्षी, त्याच काही दिवसातच ऍक्च्युली 4 देशांनी, जॉर्डन, सिरिया आणि पॅलेस्टाईनच्या आसपासचा जो भाग होता, इव्हन लेबनॉन, या सगळ्या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलवर हल्ला करून इस्रायल हा पूर्णपणे आम्ही मिटवून टाकू अशी त्यांनी शपथ एका अर्थी घेतलेली होती. आणि आपण जर का नकाशावर जरी पाहिलं तरी हे 4 देश हे भारतापेक्षा जरी छोटे असले तरी इस्रायलपेक्षा खूप मोठे आहेत. आता एक एक देश इस्रायलपेक्षा काही पटींनी मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये इस्रायलने या 4ही देशांना हरवलं. 4ही देशांना हरवलं आणि हरवल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो आधी आम्ही कबूल केलेला भाग होता तो तर आमचा आहेच, पण आता तुम्ही आम्हाला हरवू पाहताय आणि आम्ही जे युद्ध जिंकलेलं आहे, त्यामुळे हा आणखीन भाग जो आहे तोही आम्हाला हवा. त्याच्यानंतर जवळजवळ साधारण 20 वर्ष गेली. 1967 मध्ये आणखीन एक युद्ध झालं. या युद्धाला 6 डेज वॉर म्हटलं जातं, कारण हे युद्ध 6 दिवसात संपलं. जेव्हा सिरिया आणि इजिप्तने हल्ला केला तेव्हा सुरुवातीला सरप्राईज फॅक्टर जो होता तो इस्रायल, तो सिरिया आणि इजिप्तच्या बाजूने होता, त्यामुळे इस्रायली सैन्याला मागे पडावं लागलं, थोडं माघार घ्यावी लागली. पण नंतर इस्रायलने या दोन्ही सैन्यांचा पुरता पराभव केला.
त्याच्यातूनच आत्ता ज्याला वेस्ट बँक म्हटलं जातं, तो वेस्ट बँकचा प्रदेश जो 47 सालीच घेतला होता, पण त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल घेतला. गोलन हाईट्स म्हणून एक भूभाग आहे जो सिरियाच्या ताब्यात होता, तो इस्रायलने स्वतःच्या ताब्यात घेतला. आणि सिनाय पेनिन्सुला म्हणजे इस्रायलच्याही काही पट मोठा भाग जो इजिप्तच्या ताब्यात होता, तो सिनाय पेनिन्सुला हा इस्रायलने बळकावला. कारण या दोन्ही देशांना त्यांनी हरवलेलं होतं, ज्या दोन देशांनी इस्रायलवर आक्रमण केलेलं होतं. पुढे 1971 मध्ये पुन्हा एकदा या सगळ्या देशांनी पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला. यावेळी इतर मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा त्यांना समर्थन केलं, आक्रमणकर्त्या राज्यांना. आणि USSRचा सुद्धा छुपा पाठिंबा होता, जो इतका काळ हा ऍक्च्युली इस्रायलच्या पाठीशी असलेला देश होता. अशा वेळी अमेरिकेने पहिल्यांदा संधी साधली आणि काही 21,000 टन, खूप मोठा आकडा, 21,000 टन युद्ध सामुग्री ही इस्रायलला पुरवली. या 21,000 टन अमेरिकन युद्ध सामुग्रीमुळे इस्रायलने या सगळ्या देशांचा पुन्हा एकदा विमोड केला. आणि त्यानंतर जे जे कोणी आक्रमण करायला म्हणून येतील ते पुन्हा कधी येऊ नयेत म्हणून स्वतःची टेक्नॉलॉजिकल सुपिरियरिटी वाढवत गेले. त्या 71च्या युद्धानंतर त्यांनी सिनाय पेनिन्सुला जो घेतलेला होता तो पुन्हा इजिप्तला देऊन टाकला. त्यांना म्हणाले की तुम्ही हा सिनाय पेनिन्सुला तुमच्याकडे ठेवा, पण तुम्ही आमच्यावर पुन्हा कधी आक्रमण करणार नसाल तरच. आणि सिनाय पेनिन्सुलामध्ये डिमिलिटराइज्ड झोन म्हणजे तिथे सैन्य राहणार नाही कोणाचं, हे मान्य असेल तर हा भाग तुमचा. गोलान हाईट स्वतःकडेच ठेवला, वेस्ट बँकचा कंट्रोल पूर्ण स्वतःकडेच ठेवला. यानंतर आत्ताची जी स्थिती आली याचं कारण असं होतं की 1992 मध्ये करार करण्याचा प्रयत्न झाला. इस्रायलने सांगितलं की आम्ही हा भूभाग तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रशासन तिथे निर्माण व्हावं यासाठी आमची तयारी आहे, आपण हे करू, पण हे करण्यासाठी तुम्हाला आमच्या काही मागण्या आहेत त्याही मान्य कराव्या लागतील. पण त्या अर्थातच त्या मागण्यांमधली एक मुख्य मागणी होती की जेरुसलेम कोणाच्या ताब्यात राहणार हा मुख्य मुद्दा होता आणि त्याच्यावर दोघांचंही एकमत झालं नाही, त्यामुळे तो करार मोडला. आता स्थिती अशी आहे की वेस्ट बँकमध्ये अनेक ठिकाणी इस्रायलच्या इल्लीगल बेकायदेशीर वसाहती आहेत जिकडे ज्यूइश लोक राहतात. गाझामध्ये पूर्णपणे पॅलेस्टिनियन लोक राहतात जे संपूर्णपणे मुसलमान आहेत. इस्रायलमध्ये आज काही लाखाच्या वर मुसलमान सुद्धा राहतात, पण पॅलेस्टाईन गाझा इथे एकही ज्यू राहत नाही, शून्य. जे पूर्वी राहायचे ते आता राहत नाहीत कारण ते त्यांना मारून टाकतील म्हणून त्यांना इस्रायलमध्ये यावं लागलं. तर ही आत्ताची स्थिती आहे. हा आत्तापर्यंतचा पूर्ण प्रवास आहे गेल्या जवळपास 100 वर्षाचा, तो आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. त्याच्यामध्ये इस्रायलची निर्मिती आणि इस्रायलच्या निर्मितीनंतर काय काय घडामोडी झाल्या तेही आपण कव्हर केले. याचा अगेन हा धावता आढावा आहे. त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर एकेका गोष्टीवर एकेका युद्धावर काही काही तास बोलता येऊ शकतं आणि तसे एक्सपर्ट्सचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, पण ज्यांना धावता आढावा हवाय त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. तर तू आता सांगितलंस की 1948, 1967 आणि 1971 अशी 3 युद्ध इस्रायल विरुद्ध पुकारली गेली आणि ती मुस्लिम राष्ट्रांकडनं. पण आपण आत्ता जी परिस्थिती बघितली तर सौदी अरेबिया असेल किंवा तो जो काही मिडल ईस्टर्न कंट्रीज आहेत, ज्या मुस्लिम कंट्रीज आहेत एक्सेप्ट इराण सोडला तर या हळूहळू प्रो इस्रायल होत चाललेला आहे. तर हे ट्रान्झिशन आहे ते कसं बघतोस तू? आपला जो आत्ताच्या कॉन्फ्लिक्टवरचा जो व्हिडिओ होता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टवरचा, त्याच्यामध्ये पण आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो की अब्राहम करार जो डोनाल्ड ट्रम्पच्या कारकिर्दीमध्ये 2016च्या मध्ये किंवा उत्तरार्धात जो झाला तो खूप महत्वाचा होता. त्याचं कारण हे आहे की त्या अकॉर्डच्या अंतर्गत UAE संयुक्त अरब अमिरातींनी पहिल्यांदा इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली होती आणि तिथे त्यांनी एम्बसी उभारली. तिथे त्यांनी ज्याला डिप्लोमॅटिक कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करणं असं इंग्लिशमध्ये म्हणतात ते सुरू झालं. त्यामुळे अरब देश आणि इस्रायल यांच्यामध्ये पुन्हा एकदा संबंध सुरू झाले, कारण UAE आणि सौदी अरेबिया यांच्यातले संबंध एकदम घनिष्ठ आहेत. हे 2 राष्ट्र एकमेकांच्या संमतीने, प्रामुख्याने सौदी अरेबियाच्या संमतीने काही करत नाही. त्यामुळे जेव्हा UAE परमिशन देतं तेव्हा सौदी अरेबियाचाही त्याला हिरवा कंदील असतो हे गृहीत धरणं गरजेचं आहे.
आणि सौदी अरेबिया हे अरबी राष्ट्रांमधलं सगळ्यात मोठं राष्ट्र आहे, त्यामुळे त्याला तेवढी किंमत आहे. तू म्हणालास ते बरोबर आहे की इराण हा जर का मुस्लिम देश सोडला तर या भागातले बाकी सगळे मुस्लिम देश हे इस्रायलशी आता सख्य करू पाहतात. त्यात मी एक फक्त देश ऍड करीन, तो म्हणजे इराक. कारण इराकमध्ये आत्ता जे प्रशासन आहे, शासन आहे, ते इराणशी मैत्री असलेलं जास्त आहे. त्यामुळे इराण आणि इराक हे दोन देश जर का सोडले तर बाकी सगळे देश तू म्हणतोस तसे इस्रायलशी मैत्रीपूर्ण संबंध बनवण्याच्या विचाराचे आहेत. कारण ह्याचं कारण हे आहे की जेही आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इराण हा देश हा या सगळ्यांचा आता शत्रू बनत चाललेला आहे. इराण हा शिया देश आहे, इराक हा सुद्धा बहुतांश शिया देश आहे, पण इराणची पॉवर जास्त आहे. इराण या शिया देशासाठी इस्रायल हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अर्थात अमेरिका आहे, पण या भागामध्ये इस्रायल हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि इस्रायल नंतर जर का कोणी शत्रू असेल तर बाकी सगळे मुस्लिम देश आहेत, कारण ते सगळे सुन्नी देश आहेत. सो शिया इराणला सुन्नी मुसलमान देश हे त्यांचे शत्रू आहेतच. शिवाय इस्रायल हा जे ज्युइश राज्य आहे ते त्याहून मोठा शत्रू आहे. त्यामुळे हे दोन्ही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वाच्या अंतर्गत एकत्र आलेले आहे, आणि म्हणून बाकी अरबी राष्ट्र ही इस्रायलशी मैत्री करू पाहत आहेत. त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की जे नॉन मुस्लिम देश आहेत, म्हणजे ख्रिश्चन असेल किंवा आता आपल्या भारतात पण काही लोकांनी वी सपोर्ट पॅलेस्टीन हे जो काही ट्रेंड सुरू केला होता, तर त्याच्याकडे कसं बघतोस? कारण का त्या सगळ्या लोकांकडनं इस्रायलला एक म्हणतो तसं एका कॉर्नरमध्ये उभं करून त्यांच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला की तुमच्यामुळे जे काही होते पॅलेस्टाईनवर तुम्ही अत्याचार करताय ते काहीच करत नाहीये. तर हे कसं बघतोस? याचं कारण आहे की जे नॉन इस्लामिक कंट्रीज जेवढ्या आहेत, तू ज्याच्यापासून जेव्हा प्रश्नाची सुरुवात झाली, त्या नॉन इस्लामिक कंट्रीज पैकी बहुतांश देश हे लोकशाहीवादी देश आहेत, डेमोक्रेसीज आहेत. अशा वेळी एका व्यक्तीला एक मत हे सगळीकडे आहे. त्यामुळे ज्यूज पेक्षा मुसलमानांची संख्या ही खूप जास्त आहे. त्यामुळे म्हणजे एकतर हा मुसलमानांसाठी खऱ्या अर्थाने खूप मोठा अपमान आहे की त्या देशातले मुसलमान त्या देशातल्या स्वतःच्या मुसलमानांचं हित जोपासण्याऐवजी पॅलेस्टाईनी मुसलमानांचं जर का हित पाहतायत असं जर का राज्यकर्त्यांना वाटत असेल तर हा त्या मुसलमानांचा सगळ्यात अधिक खूप मोठा अपमान आहे. पण आपण ते ग्राह्य धरू की तो अपमान ते करतायत आणि मुसलमानांना तो मान्य आहे. पण त्यामुळे होतं असं की मुसलमानांची मतं ही आपल्याला मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावता कामा नयेत, म्हणून आपण पॅलेस्टाईनचं समर्थन केलं पाहिजे, हा एक पवित्रा असतो. त्याचबरोबर पॅलेस्टाईन हा मुसलमान लोकांचा देश असल्यामुळे पॅलेस्टाईनी लोकांच्या पूर्ण विरोधात भूमिका घेतली तर बाकी सगळे मुस्लिम देश हे त्यांना अशी भूमिका घेणाऱ्या देशाच्या विरुद्ध भूमिका घ्यावी लागेल. आणि जर तसं झालं तर आपल्याला तेल मिळणं कठीण होईल. क्रूड ऑइल, कच्च्या तेलाचा जो साठा होतो तो ह्या भागातून होतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे दुसरं कारण आहे. पण मग तू म्हणशील की मग सरळ पॅलेस्टाईनचं समर्थन का नाही करायचं, इस्रायलला समर्थन करायचंच कशाला? तर एकतर इस्रायलची भूमिका ही पटते बऱ्याच लोकांना. ज्यूजना स्वतःचं राष्ट्र हवं ही संकल्पना मान्य असते. आणि त्याचबरोबर इस्रायलची टेक्नॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक पॉवर ही आज प्रचंड आहे. म्हणजे भारताने बालाकोटमध्ये आता जो फेब्रुवारी 19 मध्ये आपण हल्ला केला त्याच्यासाठी जो बॉम्ब वापरला तो स्पाइस 2000 हा जो बॉम्ब होता हा इस्रायलकडून आपण घेतलेला. 1971च्या युद्धामध्ये भारताला इस्रायलने मदत केलेली होती मिलिटरी इक्विपमेंट पुरवण्यामध्ये. 2000 साली आपलं 1999 साली जेव्हा कारगिलचं युद्ध झालं तेव्हा सुद्धा इस्रायलने मदत केलेली होती. आणि जेव्हा पार्लमेंटवर हल्ला झाला, संसदेवर हल्ला झाला, तेव्हा 2001 मध्ये जेव्हा आपण ऑपरेशन पराक्रम केलं आणि सगळे जवान आपले बॉर्डरवर गेलेले होते तेव्हा सुद्धा इस्रायलने भारताला मदत केली होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भारताला इस्रायलने सैन्यदृष्ट्या मदत केलेली आहे, टेक्नॉलॉजिकल मदत केलेली आहे.
त्यामुळे इस्रायल म्हणजे हे मी भारताचं उदाहरण फक्त यासाठी देते की आपण भारतीय आहोत आणि आपला संबंध जास्त पाहिजे, पण अशाच गोष्टी इतर देशांशी सुद्धा आहेत. त्यामुळे भारतासारखे लोकशाही असलेले देश दोन्ही म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल दोघांचंही समर्थन करत असतात. तर हा होता इतिहास. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो आता संघर्ष चालू आहे तो कशामुळे चालू आहे आणि त्याचं मूळ कुठे आहे ते इसवी सन पूर्व पासून ते आतापर्यंत जेवढं शक्य होतं ते आम्ही तुमच्यासमोर मांडलं. तुम्हाला ही व्हिडिओ मालिका कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अजून दुसऱ्या कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर त्याबद्दलही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून नक्की कळवा. न्यूज डंकाला सबस्क्राईब करा, न्यूज डंकाला फॉलो करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि न्यूज डंका आता हिंदीमध्येही आलेला आहे, तर ती वेबसाईटही तुम्ही चेक करू शकता, न्यूज डंका हिंदी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न्यूज डंका सबस्क्राईब करा. धन्यवाद.